रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद रंगण्याची शक्यता आहे। शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बॅनर वॉर रंगले। भरत गोगावलेंच्या समर्थकांनी फिक्स पालकमंत्री असे बॅनर लावले, तर दुसरीकडे आदिती तटकरेंच्या समर्थकांनी भावी पालकमंत्री असे बॅनर लावले। ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे गणेश नाईकांच्या सुद्धा नावाची चर्चा सुरू आहे। पालकमंत्री पदाचं नियोजन करण्यासाठी महायुतीचे तीनही नेते सक्षम असल्याचं डॉक्टर अशोक उईकेंनी सांगितलंय। हा फार मोठा चर्चेचा विषय नसून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या मोठ्या नेत्यांना पालकमंत्री पदाचे नियोजन करणं अगदी सोपं असल्याचंही ते म्हणाले। पालकमंत्री पदावरून कुठेही वाद नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलं। तसंच 2 ते 3 दिवसानंतर पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर होतील। 99% पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या कायम झाल्या असल्याचं सामंतांनी म्हटलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी दावा केला, त्यावर आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येकाला पालकमंत्री पद हवं असतं, नेतृत्वाची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे महायुतीतील प्रमुख नेते याबाबत निर्णय घेणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय। आदिवासी शाळांमधील पोषण आहाराबाबत चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री अशोक उईकेंनी दिली। आदिवासी शाळांमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो, याबाबत आढावा घेणार असल्याची माहिती मंत्री उईकेंनी दिली। आदिवासी शाळांच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं डॉक्टर अशोक उईकेंनी सांगितलंय। आदिवासी शाळांच्या वेळेत कसा बदल होईल, हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। लातूर जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातील जलाशयाच्या किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचा संचार पाहायला मिळतोय। भंडारवाडीत रेना प्रकल्पाच्या जलाशयावर सध्या पट्टकादम आणि राजहंस पक्ष्यांचा वावर वाढलाय। गेल्या काही दिवसांपासून इथे त्यांचा मुक्काम असणार आहे, त्यामुळे पक्षप्रेमी आणि पर्यटकांसाठी अनोखी पर्वणीच आहे। रायगडच्या किनारपट्टीवरील हॉटेल्स, लॉजची बुकिंग फुल झाली आहे, तर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले। बहुतांश पर्यटकांनी रायगडला अधिक पसंती दिली। सलग सुट्ट्यांनी नाताळ निमित्त नाशिक शहर गजबजलंय। पर्यटन स्थळासह धार्मिक स्थळांवर गर्दी झाली। नाशिकच्या रामकुंडावर नियमित पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटकांची गर्दी झाली। वाशिममधील काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होते। काटेपूर्णा अभयारण्याला हिवाळ्यात पर्यटनासाठी पर्यटक मोठी पसंती देत आहेत। अभयारण्यातील रिव्हर व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देतात। पुणेकरांचा बस प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे। 200 नव्या बस प्रवाशाच्या सेवेत दाखल होतील। संचालक मंडळानं टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे। बस खरेदीसाठी पुणे महानगरपालिका 60% तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 40% अर्थपुरवठा करणार आहे। धुळ्यात महापालिका आयुक्तांना निवेदन देत बस सेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं केली आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर पायी जावं लागतंय, तसंच रोजगारासाठी नागरिकांना प्रवास करावा लागतो, यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होते, तसंच परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण होते, त्यामुळे नियमांची पायमल्ली आणि शिस्तभंग होत असल्याचं दिसून येत आहे। अमरावतीत महसूल कर्मचाऱ्याची 224 पदं रिक्त आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। 14 तहसीलमध्ये 1274 पदं मंजूर केली आहेत, तरीही केवळ 1036 कर्मचारी कार्यरत आहेत। धनंजय मुंडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे। जोपर्यंत मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत अजित पवारांच्या कार्यक्रमात निदर्शनं करणार असल्याचा इशारा मराठा मोर्चानं दिला। कल्याणमध्ये महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक महेश गायकवाडांसह नागरिकांनी मोर्चा काढलाय। कल्याण पूर्व भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। याविरोधात आंदोलकांनी जाब विचारला। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी बीड शहरात 28 तारखेला भव्य मोर्चा निघणार आहे। सर्व पक्ष, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार आहेत। हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांची नक्कीच समजूत काढेल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला। तसंच भुजबळ महायुतीचे नेतृत्व करण्यासाठी नक्की बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया यावेळी सामंतांनी दिली।
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा आहे अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। त्यामुळे भुजबळ फडणवीसांच्या भेटीचा अर्थ वेगळा काढू नये असंही तटकरे यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ यांची नाराजी हा विषय माझा नसल्याचं अशोक उईकेंनी म्हटलं। भुजबळ यांच्या नाराजीचा विषय हा मोठा नेते पाहतील असंही ते यावेळी बोलताना म्हणाले।